श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा दुसरा भाग. SS फोर्ट स्टायकिन कॅनडातल्या प्रिन्स रुपर्ट ड्राय डॉकमध्ये बांधण्यात आलेल्या या जहाजाची नोंदणी लंडनमध्ये झालेली होती. ह्या जहाजाची मालकी ब्रिटिश सरकारची होती. दिवस दुसऱ्या महायुद्धाचे असल्याने हे जहाज युद्धोपयोगी साहित्याच्या वाहतुकीसाठी दोस्त राष्ट्रांच्या वॉर शिपिंग ॲडमिनिस्ट्रेशन द्वारा आरक्षित करण्यात आलं होतं. 1944 फेब्रुवारी महिना. जहाज व्हाया कराची मुंबईला जायला निघालं होतं. दिवस दुसऱ्या महायुद्धाचे होते. भारतावर जपानच्या आक्रमणाचं सावट घोंगावत होतं. युद्ध इम्फाळपर्यंत येऊन ठेपलं होतं. फोर्ट स्टायकिन जहाजातही विविध युद्धोपयोगी साहित्य भरण्याची लगबग चालली होती. अतिशय संहारक क्षमतेचा जवळपास 1400 टन वजन भरेल इतका दारुगोळा या जहाजावर चढवला जात होता. दारुगोळ्या व्यतिरिक्त जहाजावर 10 लाख पाऊंड किमतीची 1944 ते 10 लाख पाऊंड्स बरं का, जवळपास 382 किलो वजनाची अस्सल सोन्याची 100 आणि 50 ग्रॅमची बिस्किटं चढवली जात होती. हे सोनं बँक ऑफ इंग्लंडकडून भारताच्या रिझर्व्ह बँकेत जमा करण्यासाठी पाठवलं जात होतं. 12 किलो 700 ग्रॅम सोन्याच्या विटांची एक पेटी, अशा एकूण 30 लाकडाच्या पेट्यांमध्ये सोनं ठेवलं होतं. जास्तीची काळजी म्हणून ह्या लाकडी पेट्या पोलादाच्या 30 मजबूत पेट्यांमध्ये पॅक करून त्या पेट्या वेल्डिंग करून सीलबंद करण्यात आल्या होत्या. सामान ठेवण्यासाठी जहाजात एकूण 5 मोठे कप्पे होते. जहाजात ठेवण्यात येणाऱ्या सामानाचं वजन विभागलं जाऊन जहाजाचा तोल सांभाळला जावा या हेतूनं ती विभागणी केली होती. सोन्याच्या पोलादी पेट्या 2 क्रमांकाच्या कप्प्यात ठेवण्यात आल्या होत्या. त्याच कप्प्यात 200 टनाचा दारुगोळा ठेवण्यात आला होता. विध्वंसक क्षमता जास्त असणारा 120 टनाचा दारुगोळा पहिल्या आणि आणखी 1000 टन दारुगोळा चौथ्या कप्प्यात ठेवण्यात आला होता. बाकीचे बॉम्ब्स, बंदुका, गोळ्या, लढाऊ विमानांचे आणि जहाजांचे सुटे भाग कप्पा क्रमांक 1 ते 5 मध्ये विखरून ठेवण्यात आले होते. 5व्या क्रमांकाच्या कप्प्यात शिल्लक असलेल्या जागेत इतर सामान लादण्यात आलं होतं. SS फोर्ट स्टायकिन जहाजाचा 45 वर्षांचा कॅप्टन अलेक्झांडर जेम्स नायस्मिथ जहाजावर लादल्या जाणाऱ्या सामानावर तो काळजीपूर्वक लक्ष ठेवून होता. जहाजाच्या स्टोवेज प्लॅनमध्ये, म्हणजे कुठे काय सामान ठेवलंय ते दर्शवणाऱ्या नकाशामध्ये त्याची नोंद करत होता. जहाजात भरल्या जाणाऱ्या सामानाचं स्वरूप आणि प्रमाण पाहून त्याला थोडी चिंता वाटत होती. अर्थात स्फोटकं आणि दारुगोळा लादलेलं जहाज घेऊन दूर दूरच्या बंदरात जायची ही त्याची काही पहिली वेळ नव्हती. परंतु या खेपेस दारुगोळा, अतिविध्वंसक स्फोटकं मोठ्या प्रमाणावर भरण्यात आली होती. शिवाय 400 किलोच्या आसपास भरेल एवढं शुद्ध सोनंही जहाजावर लादण्यात आलं होतं. ही मोठीच जोखीम होती. यापूर्वीही नायस्मिथनं फोर्ट स्टायकिन बरोबर जगभरातल्या बंदरात वाऱ्या केल्या होत्या. या जहाजाची त्याला खडानखडा माहिती होती. अतिशय सर्वसाधारणसं दिसणारं ते जहाज होतं मात्र अत्यंत विश्वासार्ह, ज्यावर अगदी बिनधास्त विसंबून राहावं असं त्याचं लाडकं जहाज होतं SS फोर्ट स्टायकिन. आजवरच्या प्रवासात जहाजानं कधीही धोका दिल्याचा त्याचा अनुभव नव्हता. निर्जीव मशीन असलं म्हणून काय झालं, त्याच्यावर जीव लावला की ते मशीनही आपल्यावर जीव लावतं हा अनुभव आपण आजही घेतोच. मग नेहमीच प्राणाशी गाठ असणाऱ्या समुद्रावर 12ही महिने संचार करणाऱ्या त्या लोकांचा, ज्या मशीनच्या आधारे ते समुद्रावर जातात, त्या मशीनवर जीव असणं हे स्वाभाविकच म्हणायला हवं.
दारुगोळ्याची वाहतूक नायस्मिथसाठी नेहमीचीच होती. मात्र या वेळेला जहाजावर केवळ दारुगोळाच नव्हता, तर मोठ्या प्रमाणावर सोनं होतं. अर्थात या जहाजावर सोनं जातंय हे फक्त काही मोजक्या लोकांनाच माहीत होतं. पण दिवस युद्धाचे असल्याने जर्मन यू बोटींचा आणि जपानी विनाशिकांचा आणि पाणबुड्यांचा महासागरात संचार होता. त्यापासून सावधगिरी बाळगत एवढ्या मोठ्या प्रमाणात दारुगोळ्याने ठासून भरलेलं आणि सोनं असलेलं ते जहाज जवळपास 4000 नॉटिकल माइल्सच्या अंतरावर असलेल्या मुंबईपर्यंत घेऊन जायचं म्हणजे काळजी वाटणं साहजिकच होतं. हो, कारण जहाजावर सोनं असल्याची बातमी शत्रूच्या गोटाला कळली तर शत्रू काहीही करून नायस्मिथच्या जहाजावर हल्ला करण्याची दाट शक्यता होती. युद्धाच्या दिवसात एखाद्या देशाचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोनं नष्ट करण्यानं युद्धाचं पारडं फिरवता येणं शक्य होतं आणि शत्रू ती संधी कधीही सोडणार नाही. फोर्ट स्टायकिनचा कॅप्टन नायस्मिथ या काळजीमुळं जास्त घेरला गेला होता. जहाजाचा चीफ इंजिनियर होता ॲलेक्स गो. जहाजाच्या राक्षसी इंजिनावर त्याची हुकूमत होती. प्रचंड मोठ्या आकाराची आणि असंख्य पायपांचं गुंतागुंतीचं जंजाळ असणारी इंजिन रूम म्हणजे ॲलेक्सचं साम्राज्य. इंजिन सतत खेळतं म्हणजे धावतं ठेवण्याची जबाबदारी ॲलेक्सची होती. केवळ इंजिनच नव्हे तर जहाजाला लागणारं इंधन, विजेसाठी लागणारा डायनॅमो, रेडिओ सिस्टीम इत्यादीची जबाबदारीही ॲलेक्स आणि त्याच्या हाताखालच्या सहकाऱ्यांची होती. मात्र तोही ह्या खेपेला जरा चिंतेत होता. युद्ध साहित्याची सातत्याने वाहतूक करावी लागल्याने इंजिनाची आवश्यक ती देखभाल म्हणजे सर्व्हिसिंग करण्यासाठी त्याला वेळच मिळाला नव्हता. काही किरकोळ दुरुस्ती करणं आवश्यक होतं. त्याने बोटीच्या कप्तानाला आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना तसं सांगण्याचा प्रयत्न केला, पण बोटीवरचं सामान तातडीने ठिकाणावर पोहोचवणं गरजेचं असल्याने ॲलेक्सला सबुरीचा सल्ला देण्यात आला होता. सल्ला कसला, आदेशच तो. बोटीची धुरा युद्ध खात्याकडे असल्याने त्या काळात त्यांचे सल्ले म्हणजे आदेशच असायचे. पर्यायच नसल्याने ॲलेक्सने लिव्हरपूल ते मुंबई व्हाया कराची ह्या ट्रिपमध्येच संधी मिळेल तेव्हा इंजिनचं सर्व्हिसिंग आणि दुरुस्ती करण्याचं ठरवलं होतं. शक्य झाल्यास पोर्ट टॉफिकमध्ये, एडनला, कराचीत नाहीतर मग मुंबईत पोहोचल्यावर. जहाजाचा प्रवास इंग्लंडमधून सुरू होऊन मग फ्रान्स, स्पेन, पोर्तुगालच्या पश्चिम किनाऱ्यापासून नजीक असलेल्या बास्कच्या आखातातून खाली दक्षिणेला जाऊन युरोप आणि आफ्रिका खंडाला विभागणारा आणि अटलांटिक आणि भूमध्य समुद्र जोडणारा जिब्राल्टर स्ट्रेट, जिब्राल्टर रॉक पार करून पुढे सुएझच्या कालव्यातून निघून लाल समुद्रातल्या येमेन, ओमानच्या आखातात आणि मग तिथून पुढे कराची आणि मुंबई बंदरात शेवट असा होणार होता. आज आपण ऐकत होतो मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा दुसरा भाग. उद्या याच गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही कुणाच्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी